नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र शासनामार्फत शेतकऱ्याला दर वर्षाला 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। जी आर्थिक मदत दर 4 महिन्याने 2000 रुपयाच्या स्वरूपात डीबीटी मार्फत थेट शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते। आता मित्रांनो, या योजनेअंतर्गत चालू घडीला भरपूर शेतकरी लाभ घेत आहेत आणि या योजनेअंतर्गत त्यांना मोठा फायदा सुद्धा होत आहे। परंतु याच्यामध्ये दुसरी बाजू जर पाहिली, या योजनेअंतर्गत लाभ घेणारे शेतकरी आणि योजनेमध्ये फॉर्म भरून सुद्धा अजूनही 1 रुपयाचा लाभ न मिळालेले शेतकरी असे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। भरपूर ठिकाणी जाऊन चौकशी करून सुद्धा त्यांना या योजनेअंतर्गतचा खरा तोडगा सापडत नाहीये। म्हणजेच या योजनेअंतर्गत नक्की आमचा प्रॉब्लेम काय झालेला आहे, आम्हाला हे अनुदान का मिळत नाही, आम्ही या योजनेसाठी पात्र आहे तरी सुद्धा शासनामार्फत कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत आमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही। तर मित्रांनो, या संदर्भात आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। ज्या शेतकऱ्यांना अजूनही या योजनेअंतर्गत फॉर्म भरून 1 रुपया जमा झालेला नाही किंवा त्यांना हे अनुदान मिळालेलं नाहीये, तर अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पहा। तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीमुळे हे अनुदान येणं बंद झालेलं आहे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी चेक करायच्या आहेत जे तुम्ही घर बसल्या सुद्धा करू शकणार आहे। म्हणजेच तुम्हाला या योजनेसंदर्भाच्या अडीअडचणी लगेच 2 मिनिटात कळून जातील। तर मित्रांनो, व्हिडिओ कोणत्याही ठिकाणी स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगण्यासाठी तुम्हाला मी स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहे। त्याच्यामुळे मी आता या ठिकाणी आपल्या कॉम्प्युटरची स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करत आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती समजून सांगतो। चला तर जास्त वेळ न घेता आपण सविस्तर माहिती घ्यायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आपण स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे। पीएम किसानचं होम पेज आपण या ठिकाणी ओपन केलेलं आहे। आता या पेजच्या माध्यमातूनच आपण सविस्तर स्टेटस चेक करायचा आहे। आपले पैसे काय येत नाहीत ते आपण या ठिकाणी 2 मिनिटात जाणून घेणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कोणत्याही ठिकाणी स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। पुढे सविस्तर माहिती मी देत आहे। मित्रांनो, या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट पाहिजे आहे pmkisan.gov.in ही मित्रांनो गव्हर्नमेंट थ्रू दिलेली ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटच्या माध्यमातूनच आपल्याला लिंक ओपन करायची आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता किंवा गुगलच्या माध्यमातून तुम्ही pmkisan.gov.in ही मित्रांनो गव्हर्नमेंट वेबसाईट ओपन करू शकता। या पद्धतीचं होम पेज तुम्हाला पाहायला मिळेल। हे होम पेज पाहिल्यानंतर आपल्याला थोडं स्क्रोल करून खाली यायचं आहे। तर खाली आल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणाहून आपली संपूर्ण प्रोसेस होणार आहे। या ठिकाणी मित्रांनो फार्मर कॉर्नर नावाचा एक ऑप्शन आहे। आता हा फार्मर कॉर्नर नावाचा जो ऑप्शन आहे, याच्या माध्यमातून आपण पीएम किसान रिलेटेड ज्या काही अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील, ते संपूर्ण याच्या माध्यमातून आपण पाहू शकणार आहे किंवा ते सोडवू शकणार आहे। म्हणजेच या फार्मर कॉर्नर नावाच्या ऑप्शन मध्ये खाली आपल्याला वेगवेगळे टॅब पाहायला मिळतील, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या या पीएम किसान रिलेटेडची अडचणी दूर करू शकणार आहे। म्हणजेच केवायसी असेल, नवीन रजिस्ट्रेशन असेल, आपला फॉर्म एडिट असेल, स्टेटस चेक करायचा असेल, मोबाईल नंबर चेक करायचा असेल, जे काही असेल ते तुम्हाला या ऑप्शनच्या माध्यमातून सविस्तर डिटेल कळणार आहे आणि ते तुम्हाला बदलून सुद्धा घेता येणार आहे। आता याच्यामध्येच आपल्याला जे काम पाहायचं आहे, म्हणजेच आपण फॉर्म भरलेला जो आहे तो फॉर्म कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या टेबलवरती आहे किंवा आपला फॉर्म अजून पात्र का झाला नाही हे आपल्याला चेक करायचं आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जो 4 नंबरचा ऑप्शन आहे, स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर CSC फार्मर, म्हणजे या ठिकाणी पाहू शकता की ज्या शेतकऱ्यांनी स्वतः घरी बसून मोबाईलवरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा CSC सेंटरवरती जाऊन स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे, तर अशा शेतकऱ्यांचे स्टेटस तुम्हाला या ठिकाणाहून पाहायला मिळणार आहेत। म्हणजेच मित्रांनो 2019 नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले स्वतःचे फॉर्म CSC केंद्रामार्फत किंवा स्वतः घरी बसून मोबाईलच्या माध्यमातून भरले असतील, तर त्यांना स्वतःचा स्टेटस या ठिकाणाहून चेक करून मिळणार आहे। तर हा स्टेटस आपल्याला का चेक करायचा आहे, तर याच्यामध्येच आपल्या फॉर्मची संपूर्ण डिटेल कळून जाणार आहे। म्हणजेच तुमचा फॉर्म पात्र आहे, अपात्र आहे किंवा दुरुस्तीसाठी माघारी पाठवलेला आहे, तर संपूर्ण डिटेल याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे। तर मित्रांनो, पुढची प्रोसेस आता आपण करून घेऊया। त्यासाठी या टॅबवरती मी आता क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपल्याला आता पुढं एक नवीन पेज ओपन झालेलं आहे। तर या पेजच्या माध्यमातून आपल्याला आपली डिटेल चेक करायची आहे। अगदी साधी आणि सोपी प्रोसेस आहे। या ठिकाणी पाहू शकता आपला आधार कार्ड क्रमांक जो आहे तो इथं भरून घ्यायचा आहे।
तर तो आता आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी आता आपण टाकून घेतोय। तर तो पहिल्यांदा मी भरून घेतो। तर इथं पाहू शकता मित्रांनो, आपला आधार कार्ड क्रमांक जो असेल तो आपण भरून घेतलेला आहे। तो भरून झाल्यानंतर पुढे आपल्याला जो दिलेला कॅप्चा आहे, म्हणजेच हे इंग्लिश मधील स्पेलिंग आहे, ते पुढच्या कॉलम मध्ये भरून घ्यायचं आहे। तर ते आता आपण भरून घेऊया। तर मित्रांनो, इथं पाहू शकता आपण कॅप्चा कोड जो आहे तो सुद्धा भरून घेतलेला आहे। कॅप्चा कोड भरून झाल्यानंतर पुढे आपल्याला सर्च ऑप्शन देण्यात आलेला आहे। तर या सर्च वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, खाली पाहू शकता आपल्या आधार कार्डच्या माध्यमातून आपली संपूर्ण डिटेल ओपन झालेली आहे। म्हणजेच या आधार कार्डच्या ऑप्शन मध्ये ज्या शेतकऱ्याचा आपण आधार कार्ड क्रमांक टाकू त्याची संपूर्ण डिटेल खाली आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, त्या शेतकऱ्याचं नाव इथं आलेलं आहे। वर निळ्या पट्टीमध्ये तुम्हाला त्यांचं नाव पाहायला मिळेल, त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव पाहायला मिळेल, खाली आपल्याला आधार कार्ड क्रमांक पाहायला मिळत आहे, त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर पाहायला मिळत आहे, सब डिस्ट्रिक्ट असेल म्हणजेच तालुक्याचं नाव आहे, ब्लॉक असेल ते सुद्धा तालुक्याचं नाव आहे, राज्य स्टेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे, महाराष्ट्र जिल्हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या पद्धतीने मित्रांनो संपूर्ण डिटेल तुम्हाला कळली। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथून पुढे खाली असणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो रजिस्ट्रेशन दिनांक आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। तर या शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे, तर 6/7/2023 साली रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आता 23 साली आणि आता चालू घडीला 2025 सुरू आहे, म्हणजे जवळजवळ 2 वर्ष होऊन गेली या शेतकऱ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। आता फॉर्म भरून सुद्धा यांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत, म्हणून त्यांनी आपल्याकडे चौकशी केली। तर या पद्धतीने त्यांचा स्टेटस चेक केल्यानंतर आपल्याला त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला पाहायला मिळाला। आता रिजेक्ट का झालेला आहे, तर इथं स्टेटस पाहू शकता, रिजेक्टेड बाय डिस्ट्रिक्ट, म्हणजे जिल्हा लेवलवरूनच त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे। तर त्याचा रिझन पुढे देण्यात आलेला आहे, इथं पाहू शकता रिझन फॉर रिजेक्शन। ते का केले, तर डॉक्युमेंट लॉक ऑब्झर्व प्लीज रिसबमिट, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो यांचे डॉक्युमेंट अस्पष्ट अपलोड करण्यात आलेले आहेत। म्हणजेच यांनी फॉर्म भरला गेला, यांना पावती सुद्धा देण्यात आली, परंतु त्यांची डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या अपलोड न झाल्यामुळे त्यांना अतिशय मोठा प्रॉब्लेम आलेला आहे। आता या बारीक सारीक गोष्टी आहेत मित्रांनो, शेतकऱ्यांकडून पाहणं राहून गेलेलं आहे। त्यांचा फॉर्म आता या ठिकाणी रिजेक्ट झाल्यामुळे जवळजवळ 2 वर्षाचं अनुदान त्यांचं या ठिकाणी बुडलं गेलेलं आहे। जोपर्यंत त्यांच्या फॉर्मला या ठिकाणी अप्रूव्हल मिळत नाही तोपर्यंत त्यांना कसल्याही पद्धतीचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार नाही। आता हे बेसिक लेवललाच मित्रांनो त्यांचा फॉर्म जो आहे तो किरकोळ गोष्टीसाठी रिजेक्ट करण्यात आलेला आहे। आता वरच्या अधिकाऱ्यांना त्यांची डॉक्युमेंट व्यवस्थित दिसली नसतील, त्याच्यामुळे त्यांचं रिजेक्शन खाली पाठवलं, परंतु त्यांनी हे लवकर पाहणं गरजेचं होतं, कारण की अतिशय साधी सोपी प्रोसेस होती। हे डॉक्युमेंट पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या स्कॅन करून 200 KB मध्ये स्कॅन करून त्याची फाईल अपलोड करायची होती, तर ती त्यांच्याकडून झालेली नाही, किंवा त्यांना या ठिकाणी आपलं स्टेटस कसं चेक करायचं हे कळलेलं नाही, त्याच्यामुळे ते जवळजवळ 2 वर्ष या योजनेपासून वंचित आहेत। तर अशाच पद्धतीने भरपूर शेतकरी आहेत ज्यांचे किरकोळ गोष्टींसाठी फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आणि त्यांना अद्याप ही या गोष्टी अजून माहीत नाही आहेत। तर या गोष्टी मित्रांनो तुम्ही वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता। मला जर घर बसल्या जमत नसेल तर जवळच्या सेतू केंद्रावरती जावा आणि तुमचं स्टेटस चेक करा। आता ही साधी सोपी प्रोसेस आहे, तुम्ही घर बसल्या करू शकता। तुम्हाला सरळ व्यवस्थितरित्या मी समजून सांगितलेलं आहे, स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे। तुम्ही वाटलंच तर हा व्हिडिओ पुन्हा पहा, पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला आपलं स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं आहे। तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही घर बसल्या स्टेटस चेक करू शकता। तुम्हाला पैसे का आले नाहीत याचं संपूर्ण रिझन आपल्याला या स्टेटस मध्ये पाहायला मिळेल। त्याच्यामुळे वारंवार तहसील कार्यालयामध्ये जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन चौकशी करून जर तुमचा प्रश्न सुटत नसेल तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही 2 मिनिटात चेक करून तुमचं सविस्तर डिटेल पाहू शकता। आणि ही डिटेल पाहिल्यानंतर तुम्हाला जी काही अडचण असेल ती पुढे समजून जाईल आणि पुन्हा एकदा तुम्हाला या फॉर्म संदर्भाची अडचण संदर्भाची प्रोसेस करून तुमचा फॉर्म पुन्हा एकदा वरती शासनाकडे पाठवून द्यायचा आहे। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर शेतकरी अजूनही या योजनेपासून राहिलेले आहेत ज्यांना अनुदान मिळत नाहीये। त्याच्यामुळे जर आपण व्हिडिओ पाहिला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा, अतिशय महत्त्वाचा आहे। भरपूर शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो। नवीन शेतकऱ्यांनी जर फॉर्म भरला नसेल तर वेबसाईटवरती प्रोसेस चालू झालेली आहे, त्यांनी आपले फॉर्म भरायचे आहेत। फक्त अटीमध्ये एक जास्त कागदपत्र वाढलेले आहे, ते म्हणजे तुमचं फेरफारचं तुमचं 2021 तुमचे जर नावावरती 2019 नंतर जमीन झालेली असेल तर तुमचा स्वतःचा फेरफार आणि प्लस
तुमच्या वडिलांच्या नावाने जर तुमच्या नावावर जमीन आलेली असेल तर तुमच्या वडिलांचा फेरफार, अशा पद्धतीने दोन्ही फेरफार तुम्हाला या ठिकाणी जोडून अपलोड करायचे आहेत आणि या योजनेअंतर्गत सहभाग घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी वारंवार चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। योजनेसंदर्भात काही अडचणी असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा, कमेंट करा, जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला समाधानकारक असं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो, भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।